मोठी बातमी, उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच मी भाजपबरोबर परत युती करण्यास आतुर नाही, अशी शपथ त्यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून घ्यावी, असेही राणे म्हणाले आहेत. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. नितेश राणे म्हणाले की संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत मोदीजींवर टीका केली. एका बाजूने तुम्ही मोदीजींवर टीका करता, भाजपवर गरळ ओकता, सामनाच्या अग्रलेखात हेमंत सोरेन कसे झुकले नाहीत असे लिहिता, तर दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने पूर्ण कोकण दौऱ्यात मोदीजींचे गुणगान गायला सुरुवात केली आहे. मोदीजींना आम्ही शत्रू मानत नाही, पण ते मला शत्रू मानतात असे ते म्हणतात. म्हणजेच उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंचे कुठले सहकारी अमित शहा आणि मोदीजींना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, याची फोटोसकट माहिती काही दिवसात मी पुढे आणणार आहे. उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी की मी भाजपबरोबर परत युती करण्यास आतुर नाही. एकीकडे संजय राऊत सकाळी उठून टीका करतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली आणि भाजपचे उंबरठे झिजवत आहेत. पायावर डोकं ठेवण्यासाठी ते आतुर झाले आहेत, असा टोलाही राणेंनी लगावला आहे. तसेच कोकण दौऱ्यावरून मुंबईला परतताना उद्धव ठाकरेंनी वंदे भारतने प्रवास केला, यावरूनही राणेंनी निशाणा साधला. मोदीजींनी काय केलं याची माहिती घ्यायची असेल तर काल तुमचा मालक आणि मालकीण वंदे भारतने चिपळूणपासून मुंबईपर्यंत गेले आहेत. ही मोदीजींचीच देण आहे, असे नितेश राणे संजय राऊतांना म्हणाले आहेत.